जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्र हो, आपणासाठी आज घेऊन आलो आहो नवीन व्हिडिओ वट सावित्री पौर्णिमेची कथा. सावित्रीने सत्यवानाचे प्राण कसे वाचवले या संदर्भात सविस्तर माहिती आपण या कथेमध्ये ऐकणार आहोत. बंधू भगिनींनो, आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक व सबस्क्राईब नक्की करावे ही विनंती. चला तर बघूया आजचा नवीन व्हिडिओ. वट सावित्री पौर्णिमेची कथा. वट पौर्णिमा व्रत का करतात? ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा असे म्हणतात. हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. वट सावित्री पौर्णिमा कथा. सावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या होती. आपल्या सत्वगुणी, समंजस, गुणवान, रूपवान, धैर्यवान आणि सुशील कन्येबद्दल राजा राणीला मोठा अभिमान होता. आपल्या सुंदर राजकन्येला कुणीही एखादा राजकुमार सहजपती म्हणून मिळाला असता, पण तसं घडलं नाही. तिनं निवड केली ती जंगलात राहणाऱ्या सदाचारणी, सत्यवचनी, सामर्थ्यवान आणि आपले नाव सार्थ करणाऱ्या सत्यवानाची. सत्यवान हा अल्पायुषी होता. लग्नानंतर तो 1 वर्षातच मृत्यू पावेल हे भाकीत ठाऊक असूनही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. सावित्री सत्यवानाच्या झोपडीत आनंदात राहू लागली. सासू सासऱ्याची सेवा करू लागली, पती सेवा करू लागली, पतीला त्याच्या कामात मदत करू लागली. 1 वर्षाचा काळ होत आला आणि तो दिवस उगवला. पहाटेपासूनच सावित्रीला अपशकुन होऊ लागले. तिने एक आगळा वेगळाच निश्चय केला. त्या दिवशी ती मुद्दाम पती बरोबर जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेली. झाडावर चढून सत्यवान लाकडं तोडून खाली टाकत होता आणि सावित्री ती लाकडं गोळा करत होती. आणि एकाएकी घेरी येऊन सत्यवान झाडावरून खाली पडला. सावित्रीने त्याला एका वृक्षाखाली नेलं व त्या वृक्षाच्या सावलीत ती त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिथं यमराजाची स्वारी आली आणि सत्यवानाचे प्राणहरण करून घेऊन जाऊ लागली. तशी सावित्री ही यमराजाच्या मागे धावत जाऊ लागली. आपल्या पतीचे प्राण परत मागू लागली. बाळ, मृत्यूच्या मार्गावरचा प्रत्येक जीव हा एकटा असतो, त्याचा कोणी सोबती नसतो. तू परत जा असे यमराज म्हणाले. तेव्हा पती वाचून पत्नीने जगावे का? तिच्या जगण्याला काही अर्थ राहतो का? सहगमन हा पत्नीचा धर्म आहे असं शास्त्र सांगते ना? अशी अनेक प्रश्नोत्तरे करून सावित्रीने अखेर यमराजाचे मन जिंकले. तिचा निश्चय, धैर्य, धर्मशास्त्राचे ज्ञान, तिची बुद्धी, कौशल्य, चतुराई हे सार पाहून यमराज प्रसन्न होऊन म्हणाले, सावित्री, एक लक्षात ठेव, केवळ पतीचे प्राण सोडून हवे ते माग, मी ते देईन. बोल, काय हवे आहे तुला? मग सावित्रीने चतुराईने यमराजाकडे सासऱ्याचं गेलेलं राज्य मागितलं. यम हो म्हणाले. सासू सासऱ्यांना दृष्टी मागितली. यमराजाने ती दिली. असं एक एक मागता मागता सावित्रीने पुत्र मागितला. यमराज इतर मागण्याप्रमाणे हो म्हणाले आणि दिल्या शब्दाप्रमाणे पुत्र प्राप्तीसाठी यमराजांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. अशा प्रकारे सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण वाचवले. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 75 88 57 90 20 या व्हॉट्सअप क्रमांकावर जय हरी असा मेसेज पाठवा. ऑनलाईन कुंडली मार्गदर्शनासाठी, वधूवर गुण मिळण्यासाठी, वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी, नोकरी, व्यवसाय, शिक्षण मार्गदर्शनासाठी संपर्क करा.
मोबाईल क्रमांक 7588579020. संचित तुळशीराम पवार, ज्योतिष भास्कर वास्तू, प्रवीण पुणे, श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र, श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र, पहुर कसबे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.